Okay, the first function of adding an element in array. We can also add it using a push function. Okay, the syntax of push function, adding an element in an array. त्याचा आपण एक्झाम्पल बघणार आहोत. How to add an element using array using a push. सर तुम्ही म्युटेड आहात. Okay, this is the program we are using it for push method. The push method, it add one or more element at the end of an array. एक किंवा एकापेक्षा जास्त एलिमेंट जर ऍड करायचे असतील अरेच्या एंडला तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत, ए डॉट पुश यूज करणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता नंबर. आता सपोज मी 21 टाकलाय. सेव्ह. ओके, 2021. आता इथे बघा, लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलं होतं हाऊ टू ऍड अन एलिमेंट. कुठल्या याने केलं होता, ए स्क्वेअर ब्रॅकेट ए डॉट लेंथ इक्वल टू 20 मीन्स मी 20 पण त्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि अजून एक मेथड कुठली आहे जेणेकरून तुम्ही ऍड करू शकता एलिमेंट, ए डॉट पुश. पुश नावाची फंक्शन आहे, मेथड आहे. पुश ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू तुम्हाला द्यायची आहे ॲरेमध्ये ऍड करण्याकरता ती मेन्शन करायची आणि ऍड होतंय. ओके, तर हे सिंपल एक्झाम्पल होतं ऑफ पुश. ठीक आहे, त्यानंतर सेकंड वन इज unshift method. So unshift method, it add one or more element in the beginning of an array. ठीक आहे, push method कशाला, it adds at the end of the array, and unshift method it adds at the beginning of an array. ठीक आहे, तर त्याचं पण एक्झाम्पल इथेच दाखवतो मी तुम्हाला यामध्येच. अनशिफ्ट नावाचं फंक्शन आहे, ए डॉट अनशिफ्ट ब्रॅकेट 5
6 9 3 एलिमेंट्स मी ऍड केले ॲरेच्या सुरुवातीला ऍड करायचे मला, तर मी त्यामुळे काय केलं ए डॉट अनशिफ्ट 569 म्हणजे हे कुठे ऍड होतील स्टार्टिंग ऑफ एन ॲरे, आणि पुश कुठे ऍड करणार आहे एंड ऑफ द ॲरे. तर दोन्ही पण एकाच ह्याच्यात ठेवलेले मी प्रोग्राम. ठीक आहे, तर आता रन करून दाखवतोय. हे बघा ॲरे काय झालाय 569 स्टार्टिंगला ऍड झाले, त्यानंतर आपले रेग्युलर ॲरे जो होता तो, आणि त्यानंतर 21 शेवटी ऍड झालाय. ठीक आहे, समजलंय. अनशिफ्ट इट्स फॉर ऍड द एलिमेंट ऍट द बिगिनिंग ऑफ एन ॲरे करता अनशिफ्ट यूज करायचे. नेक्स्ट वन इज सॉर्टिंग. सॉर्टिंग आपलं झालंय, ॲरे डॉट सॉर्ट नावाचं फंक्शन आहे, सॉर्ट एंटर करायचं आहे फक्त. त्यानंतर रिव्हर्स, रिव्हर्स प्रिंट करण्याकरता ॲरे जर तुम्हाला रिव्हर्सली प्रिंट करायचं आहे तर रिव्हर्स नावाची मेथड आहे, तर ती यूज करायची आहे. सॉर्ट मेथड विल सॉर्ट ऑल द एलिमेंट फ्रॉम ॲरे इन असेंडिंग ऑर्डर. सॉर्ट SORT सॉर्टिंग आपण स्टडी केलंय लास्ट लेक्चरला, तर ते असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करतं, बरोबर. वी कॅन यूज रिव्हर्स मेथड टू डिस्प्ले सॉर्टेड लिस्ट इन रिव्हर्स मॅनर. मीन्स डिसेंडिंग ऑर्डर साठी रिव्हर्स नावाची मेथड आहे. ठीक आहे, सॉर्टिंग मध्ये असेंडिंग मध्ये सॉर्टिंग करायचं असेल तर सॉर्ट नावाचं फंक्शन मेथड, आणि रिव्हर्स मध्ये करायचं असेल तर रिव्हर्स. ठीक आहे, in same program I will do the reverse sorting. Name of the array is our a dot reverse. Okay, opening and closing bracket, semicolon. Save it, then run. Okay, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपले ॲरे सॉर्ट झालेला आहे. लक्षात येतोय सर्वांना. सेम एक्झाम्पल मी यूज करतोय, फक्त रिव्हर्स नावाचं मेथड यूज केली आहे, आणि त्यांनी आपलं रिव्हर्स डिसेंडिंग ऑर्डर मध्ये एलिमेंट्स ऑफ द ॲरे डिस्प्ले झालेले आहे. समजलं हे? इथपर्यंत समजलंय का सर्वांना? इथपर्यंत समजलेलं आहे का नाही? येस सर. सिंपल फंक्शन्स आहे ॲरे वरती, फक्त एक एक लाईनचे फंक्शन्स आहे, इझिली तुम्ही ते करू शकता. ओके, देन नेक्स्ट इज कंबाइनिंग एन ॲरे एलिमेंट इनटू अ स्ट्रिंग. हाऊ टू कंबाइन एन ॲरे एलिमेंट. ॲरे एलिमेंट कंबाइन करण्याकरता आपण कशा प्रकारे करू शकतो. सो फॉर दॅट we use a join function. Okay, this is the function we used for joining the array into a string. स्ट्रिंग मध्ये जर जॉईन करायचे असतील आपल्याला, तर आपण काय यूज करणार आहोत, जॉईन नावाचं फंक्शन आहे, ॲरे सोबत ते यूज करायचंय. ठीक आहे, त्याच्याच खाली मी घेतोय रिव्हर्स करून टाकतोय, हेच घेतोय. सपोज मी घेतलंय var r इक्वल टू a डॉट जॉईन. a हा आपला ॲरे आहे, जॉईन हे फंक्शन यूज करायचं आपल्याला फॉर जॉईनिंग एन ॲरे. ठीक आहे, डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये एक आफ्टर जॉईनिंग टाकतो मी. जॉईनिंग इक्वल टू आर हा व्हेरिएबल आपण घेतलेला होता. सेव्ह करतोय.
अशा प्रकारे आपण ॲरे जॉईन केला आहे. हे दिसतंय का सर्वांना? 5,6,9, 10. So we have joined, combined an array element into a string. अशा प्रकारे आपण array element कंबाईन करू शकतो स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. आता हा array element जॉईन केलाय आपण कशाने? कॉमा सेपरेटेड. जर का मला दुसरा एखादा सेपरेटर यूज करायचा असेल तर सिम्पली मी काय करणार, इथे जो आहे हे जे फंक्शन आहे आपलं जॉईन नावाचं, त्यामध्ये मी तो सेपरेटर मेन्शन करेल. तो मेन्शन सपोज मला स्लॅशनी करायचं आहे. ठीक आहे, मी काय केलं, फक्त स्लॅश यूज केला, इन्व्हर्टेड मध्ये स्लॅश प्रोव्हाइड केला. सेव्ह करतोय. ओके, स्लॅश झालाय. पहिले काय होता, डिफॉल्ट जो होता इट विल बी कंबाईन युजिंग अ कॉमा. पण मला जर सेपरेटर दुसरा यूज करायचा आहे स्लॅश, तर मी काय केलं, सिम्पली त्या जॉईन फंक्शन मध्ये तो सेपरेटर एंटर केला. ओके, सो नेक्स्ट इज concat function. This function is used to join two or more array together in JavaScript. The function returns string, which is the combination of different string passed to its arguments. Okay, two or more array together in JavaScript. दोन array जर concat करायचे असतील, join करायचे असतील, तर त्यावेळेस आपण concat नावाचं फंक्शन यूज करतोय. ठीक आहे, तर सेम त्या प्रकारे आपण इथे पण करू शकतो. तर सिम्पली इथे यूज करायचं आहे कॉन्कॅट नावाचं फंक्शन. त्यामध्ये तुम्हाला जे काय कॉन्कॅट करायचं आहे ते तुम्ही एंटर करू शकता. त्याच्या खालीच मी करतोय. हॅलो, हॅलो, कॉन्कॅट. हॅलो सर. हॅलो, हां सर, ॲरे तू सांगता का परत एक वेळेस? एक मिनिट. साऊंड, हा आवाज येतोय माझा? मोठ्याने आवाज येतोय का? हो सर, येतो. ओके, तुमच्या साईडने कमी वाटतं ना. ॲरेचं काय पाहिजे? एक प्रोग्राम म्हणजे सांगा ना परत एक वेळेस. ठीक आहे, आता सिंपल आहे बघा. पहिल्यापासून जे कोणी ऍबसेंट असतील त्यांनी पण बघा. ठीक आहे, HTML कोड आहे. ठीक आहे, HTML टॅग बॉडी स्क्रिप्ट मध्ये इथे आपण काय केलंय, एक व्हेरिएबल घेतलाय आय नावाचा, तो आपल्याला पुढे लागतोय. ॲरे डिफाईन केला इथे, ए इक्वल टू न्यू ॲरे. मीन्स ॲरे कुठला झालाय, ए. त्या ॲरेला व्हॅल्यूज इनिशियलाइज केलाय. ॲरे स्टार्ट कुठनं करतो, इंडेक्स कुठनं स्टार्ट होतो, 0 लोकेशन पासून. त्याच्यामुळं ए ऑफ 0 इक्वल टू 10 म्हणजे पहिली लोकेशन, ए ऑफ 1 इक्वल टू 50 सेकंड लोकेशन, ए ऑफ 2 इक्वल टू 30. मीन्स ॲरे आपण डिक्लेअर केला, त्याला इनिशियलाइज केलं. मीन्स व्हॅल्यू असाइन केल्या, बरोबर. त्यानंतर तो ॲरे प्रिंट करण्याकरता आपल्याला काय लागतं, फॉर लूप. ठीक आहे, तर फॉर लूप घेतला आहे ॲरे प्रिंट करण्याकरता. फॉर आय इक्वल टू 0 आय लेस दॅन ए डॉट लेंथ. आता ए डॉट लेंथ कशाकरता घेतलाय, जी काय ॲरेची साईज असेल तेवढ्या वेळेस, ॲरेची साईज असेल तेवढ्या वेळेस तो इटरेशन फिरेल आणि तेवढे एलिमेंट्स तो प्रिंट करणार. ॲरे मधले जे काही एलिमेंट्स असतील तेवढी त्याची साईज असेल, बरोबर. सपोज ॲरेची साईज इथे दिसते आपल्याला 3. जास्त जर मोठा ॲरे असेल तर त्यावेळेस आपण इथे डायरेक्टली मेन्शन करू शकतो. तो ॲरे इथे प्रिंट होतोय आपला. ठीक आहे, त्यानंतर ॲरेवरती काही फंक्शन्स आणि मेथड्स आपण ट्राय करतोय. सपोज सॉर्टिंग ऑफ एन ॲरे, एंटरिंग और ॲडिंग एन एलिमेंट इन ॲरे ॲट द एंड, ॲट द बिगिनिंग. त्याच्यानंतर जॉईनिंग ऑफ एन ॲरे, जॉईनिंग अँड कॉन्कॅटिनेटिंग ऑफ एन ॲरे. हे सगळे फंक्शन्स आपण त्याच्यावर ट्राय करतोय. सॉर्टिंग ऑफ एन ॲरे, रिव्हर्स डिसेंडिंग ऑर्डर ऑफ एन ॲरे. तर हे सगळे आतापर्यंत आपण फंक्शन्स ॲरेवरती ट्राय केले. ठीक आहे, ॲरे 2 ते 3 प्रकारे आपण डिक्लेअर करू शकतो. फर्स्ट लेक्चरला ते सांगितलेले होते कशा प्रकारे करायचे ते. ठीक आहे, तर आता आपण कुठलं करतोय, कॉन्कॅट नावाचं फंक्शन यूज करतोय. इथे कॉन्कॅट नावाचं फंक्शन मध्ये काय करतोय आपण, त्याच प्रोग्राम मध्ये ऍड करतोय.
सेव्ह. हे बघा हा ॲरे होता, त्याच्यात समोर कुठला आलाय नेट. मी आता ऍड केला ना, कॉन्कॅट केलं, मीन्स आय हॅव जॉईन 2 or more ॲरे टुगेदर. म्हणजे दुसरा जो ॲरे असेल त्याला सुद्धा तुम्ही ते जॉईन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जे आहे चेंजिंग एलिमेंट्स ऑफ एन ॲरे. चेंजिंग एलिमेंट्स ऑफ ॲरे मध्ये मेथड्स आहे काही. शिफ्ट नावाची अनशिफ्ट झालेली आपल्या. शिफ्ट नावाची मेथड आहे. दिस मेथड इज यूज टू रिमूव्ह फर्स्ट एलिमेंट फ्रॉम एन ॲरे. ठीक आहे. ॲरे मधनं एखादा एलिमेंट आपल्याला काढायचा बाहेर, तर त्याकरता काय यूज करणार आहोत, ॲरे डॉट शिफ्ट नावाची मेथड. ॲरे डॉट शिफ्ट नावाची मेथड आपण यूज करणार आहे. आता मी हे जे आहे हे काढून टाकतो थोडं. ठीक आहे. सेव्ह करतो एकदा तुम्हाला. ओके. सो दिस इज युअर ॲरे. हा आपला ॲरे आहे, सुरुवातीचा ॲरे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ए डॉट शिफ्ट नावाची मेथड यूज करायची फॉर रिमूव्हिंग एन एलिमेंट फ्रॉम एन ॲरे. तर त्याकरता आपण काय करणार आहे, ती मेथड घेणार आहे ए डॉट शिफ्ट. ए डॉट शिफ्ट ओपनिंग क्लोजिंग सेमिकोलॉन. सेव्ह. रन करतोय मी. हे बघा फर्स्ट एलिमेंट कुठला होता आपला, 10. फर्स्ट एलिमेंट कुठला होता, 10. इथे 10 रिमूव्ह झालाय. झालं ना. फॉर दॅट वी यूज शिफ्ट हे यूज केलं आपण. बघा ए डॉट शिफ्ट नावाची मेथड यूज केली. कशा करता, फॉर रिमूव्हिंग द फर्स्ट एलिमेंट फ्रॉम एन ॲरे. सो सेकंड वन इज पॉप, POP. दिस मेथड इज यूज टू रिमूव्ह लास्ट एलिमेंट ऑफ एन ॲरे. ठीक आहे. पॉप कशा करताय, फॉर रिमूव्हिंग द लास्ट एलिमेंट ऑफ एन ॲरे. फॉर रिमूव्हिंग द लास्ट एलिमेंट ऑफ एन ॲरे. ॲरेचा शेवटचा एलिमेंट काढण्याकरता पॉप नावाचा यूज करतो आपण. ठीक आहे. आता मी इथे याच्या खालीच मी परत ए डॉट POP हे पॉप करायचं आहे. त्या ॲरे मधनं शेवटचा एलिमेंट आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर त्याकरता पॉप मेथड ही यूज करणार आपण. सेव्ह करतोय. रन. पहिला आणि शेवटचा काढला आहे. येतं का लक्षात. इथे मी शिफ्ट पण यूज केलेली आहे आणि पॉप पण यूज केलंय. शिफ्ट काय करतो, इट विल रिमूव्ह द फर्स्ट एलिमेंट. पॉप विल रिमूव्ह द लास्ट एलिमेंट ऑफ एन ॲरे. ॲरे कुठला होता आपला, ॲरे बघा कुठला आहे, 10, 50, 30. 10 ए डॉट शिफ्टनी काढला, 30 कशाने काढला, ए डॉट पॉप नावाच्या मेथडनी. नेक्स्ट वन इज स्प्लाइस. Okay, next one is splice. SPLICE is used to add or remove the element to or from the existing array. ठीक आहे. तर स्टार्ट आणि पहिला आणि शेवटचा जर ॲरेचे एलिमेंट्स वगैरे जर काढायचे असतील तर आपण स्प्लाइस नावाचं मेथड यूज करणार आहोत. स्प्लाइस नावाची मेथड कशी यूज करतो बघू आपण. ठीक आहे. तर ॲरेमध्ये एलिमेंट्स ऍड करूया पहिले. स्प्लाइस नावाची मेथड आपल्याला घ्यायची फॉर ऍडिंग. पहिलं आपण ऍड करणार आहोत ए डॉट स्प्लाइस. त्यामध्ये मी ऍड केला आहे
Okay, we have to find the length. A dot splice नावाचं SPLC A dot slash Follow me.